जानो। प्यार के संगीत में मोहिनी सुहागनी। क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है। अरे सर क्या बात। ओके तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या फटकन। अजून जर चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करून घ्या। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत जाईल। तर मित्रांनो, जे काही यूज केलेलं मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो, एकदम फ्रीमध्ये, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, एकदम छान असं सॉन्ग चालू आहे, प्रेमिका असं काही सॉन्ग आहे मित्रांनो, खूपच ट्रेंडिंगवरती चालू आहे मित्रांनो। तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपला हायलाइट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं मित्रांनो। मग तुम्हाला अशा प्रकारे बीट मार्क आणि शेक इफेक्ट एकच ह्याच्यामध्ये दिलेला मित्रांनो, फक्त आपला ह्याच्यावरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही सर्व काही ॲड करून दिलेला मित्रांनो ऑलरेडी। फक्त आपला फोटोज वगैरे चेंज करायचे मित्रांनो, फोटोज वगैरे चेंज करून काही छेडछाड काही करायचं ना। फोटोची साईज आपला 9x16 पाहिजे मित्रांनो, जसे की आपला 9x16 अशा प्रकारे फोटोची साईज पाहिजे। मग आपला अशा प्रकारे आपला हा रेशो आहे। मग आपल्या प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो, आपल्या मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग आपला अशा प्रकारे काही फोटो आहे, मग आपला अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो, मग आपला अशा प्रकारे काही जर लहान मोठी असेल फोटोला आहे तर 2 नंबरच्या 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे मोठी करून घ्यायचं मित्रांनो। मोठी केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही 9x16च्या रेशोमध्ये साईजमध्ये फोटो होऊन जाईल। मग आपला अशा प्रकारे या फोटोला PNG बनवायचं असेल तर आपल्या शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे काही करंट फ्रेम ह्या PNG वरती क्लिक करायचं। मग आपला एक्सपोर्टवरती क्लिक करून घेऊन आपला अशा प्रकारे काही PNG रेडी होऊन जाईल मित्रांनो। रेडी झाल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही आपला सेव्ह करून घ्यायचं। मग आपलं जे काही सर्व फोटो आहेत तुमचे ह्याच अशा प्रकारे साईजमध्ये हवा असेल करून घ्यायचं मित्रांनो। करून घेतल्यानंतर फोटोला डिलीट करायचं मित्रांनो। डिलीट केल्यानंतर मग आपलं जे काही करून घेतल्यानंतर मग आपलं खाली आपण आता व्हिडिओ वगैरे एडिट करावं लागेल। आता आपलं एडिट करण्यासाठी आपलं मग फोटोवरती क्लिक करायचं, कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्या आपलं स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। जे काही तुमचे फोटो आहेत अशा प्रकारे काही ज्या फोटोला आवडते ते फोटोला ॲड करून घ्यायचं मित्रांनो। ॲड केल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे ॲड झालेली दिसून राहील। मग आपलं अशा प्रकारे पुढे यायचं मित्रांनो। पुढे आल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करायचं, आपलं कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मग आपल्या आवडीची जे काही फोटो त्याला सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचं। मग आपलं जसं मी ॲड करत आहे मित्रांनो, काही पण छेडछाडी नाही करायचं। छेडछाडी केलं तर मित्रांनो व्हिडिओ खराब होईल मित्रांनो। जसं मी ॲड करत आहे त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण जे काही बाकीचे फोटोज आहेत ते सर्व काही फोटोज वगैरे ॲड करून घ्या मित्रांनो। जसं की आणखीन एकदा सांगून देतो मित्रांनो, आपलं फोटोवरती क्लिक करायचं, कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मग जे काही आपल्या आवडीची फोटो त्याला सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो, जसं मी फोटो वगैरे ॲड केले त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण बाकीचे जे काही सर्व फोटोज वगैरे ॲड करून घ्या मित्रांनो। ॲड केल्यानंतर मग तुम्ही अशा प्रकारे फोटोज वगैरे ॲड केल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे यायचं मित्रांनो। आल्यानंतर मग इथं डबल बीट आहे, जसं की आपलं 11.24च्या बीटला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। आपल्या डब्यावरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे ब्लू लाईट PNG बनवून दिलेला मित्रांनो। PNGला ॲड करून घ्यायचं मित्रांनो। ॲड केल्यानंतर मग आपल्या PNGवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे खालच्या बाजूला सेट करून घ्या, जसं मी सेट करायचं त्याच स्टेपमध्ये। जसं की आपला मोबाईल थोडा लॅग मारत आहे मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे सेट केल्यानंतर मग आपला आणखीन प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, असं काय प्रेमिका नावाची टेक्स्ट PNG बनवून दिलेला आहे मित्रांनो। मग आपलं मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे खालच्या बाजूला सेट करायचं, जसं की मी जसं सेट करायचं त्याच स्टेपमध्ये। जसं तुम्हाला लहान करायचं असेल तर मग आपल्या 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, अशा प्रकारे लहान करून घ्यायचं। जसं मी लहान करून जसं मी सेट करायचं त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण PNGला सेट करून घ्या। सेट केल्यानंतर मित्रांनो मग अशा प्रकारे लास्टला जायचं मित्रांनो। लास्टला आल्यानंतर मग आपल्या दोन्ही PNGवरती अशा प्रकारे प्रेस करायचं आणि प्रेस केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे ओढून घ्यायचं ऑप्शन आहे, त्याला ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मग आपला व्हिडिओ एकदम खतरनाक जबरदस्त व्हिडिओ असं झालेला आहे मित्रांनो। मग आपल्या एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके.